नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो बघा, इंटेलिजंट ब्युरो ची भरती जी आहे 2025 ची, तर ती भरती प्रक्रिया चालू झालेली आहे। तर मग विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेणार आहोत की या भरतीमध्ये कोणती पोस्ट असणार आहे। मग त्या पोस्टला ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा, तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, म्हणजेच कोण कोण पात्र असणार आहे, तसेच बघा एज लिमिट किती असणार आहे, त्यानंतर बघा ऍप्लिकेशन करण्यासाठी फी किती लागणार आहे, त्या पुढील प्रश्न आपला, जर एज आपलं जास्त असेल तर त्यामध्ये एज रिलॅक्सेशन भेटेल का, भेटेल तर कास्टनुसार कशा प्रकारे आहे, तसेच बघा मग त्यानंतर पुढची जी प्रोसेस असणार आहे, मग सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, कोणकोणत्या एक्झाम होणार आहे, त्यानुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे। त्यानंतर बघा फी किती लागणार आहे त्याच्याविषयी, तसेच मग एक्झाम सेंटर कोणकोणते आहे, तसेच ऍप्लिकेशनला सुरुवात कधी झालेली आहे, लास्ट डेट कधी आहे, या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। तर सुरुवातीला जी नोटिफिकेशन आहे बघा, तर ती नोटिफिकेशन आपण याची माहिती घेऊयात। इंटेलिजंट ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो ही 2025 ची भरती असणार आहे। त्यामध्ये बघा ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर ग्रेड सेकंड टेक एक्झामिनेशन 2025 असणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला त्यांनी खूप सारी या ठिकाणीच माहिती दिलेली आहे। पोस्ट कोणती आहे बघा, ज्युनियर इंटेलिजंट ऑफिसर सेकंड, त्यालाच टेक GIO सेकंड टेक, ही आपली पोस्ट आहे। क्लासिफिकेशन बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिस ग्रुप सी, नॉन ग्रॅज्युएटेड नॉन मिनिस्ट्रियलची ही पोस्ट असते। तर पे स्केल बघा 25,000 ते 81,000 इन द पे मॅट्रिक्स प्लस ऍडमिनिसेबल सेंट्रल गव्हर्नमेंट अलाउन्सेस। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेमेंट विषयी लेवल 4 नुसार त्यांनी पेमेंट दिलेलं आहे। त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे, कॅटेगरीनुसार व्हॅकन्सी किती आहेत बघा। UR साठी बघा 157 जागा आहे, त्यानंतर EWS साठी बघा 32 जागा आहे, OBC साठी 117 जागा आहे, 117 आहे, त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 60 जागा आहे बघा। त्या पुढील बघा कॅटेगरी आहे ST कॅटेगरी, ST कॅटेगरीला 28 जागा आहे, अशा टोटल बघा 394 जागा असणार आहे। मग विद्यार्थी मित्रांनो, या पोस्टला ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, किंवा जे क्वालिफिकेशन आहे तर ते कोणतं लागणार आहे बघा। डिप्लोमा इन इंजिनिअरिंग इन द फील्ड ऑफ, बघा तुमचा जर डिप्लोमा हा इंजिनिअरिंगचा डिप्लोमा जर तुमचा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये झालेला असेल, किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन और इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स मध्ये झालेला असेल, किंवा IT म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेला असेल, तसेच जर तुमचा डिप्लोमा हा कम्प्युटर ऑफ सायन्स किंवा कम्प्युटर ऑफ इंजिनिअरिंग, कम्प्युटर ऑफ ऍप्लिकेशन यामध्ये जर तुमचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंग झालेला असेल, ते सर्व विद्यार्थी यासाठी एलिजिबल असणार आहे। मग अजून कोणकोणते असणार आहे, ज्यांच्या बॅचलर डिग्री इन सायन्स बघा, बॅचलर डिग्री इन सायन्स, त्यामध्ये बघा मग BSc मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स सब्जेक्ट असेल, त्यानंतर बघा कम्प्युटर ऑफ सायन्स असेल, म्हणजे BSc तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये केलेले असाल, किंवा कम्प्युटर ऑफ सायन्स मध्ये जरी केलेले असाल, किंवा BSc ला स्पेशल विषय जो आहे फिजिक्स मध्ये जर केलेले असेल, काही विद्यार्थ्यांनी BSc मॅथमॅटिक्स मध्ये केलेले असेल, हे सर्व विद्यार्थी सुद्धा यासाठी एलिजिबल असणार आहे। आता त्यापुढे बघा बॅचलर ऑफ डिग्री अजून त्यांनी ऑर दिलेला आहे। ज्या विद्यार्थ्यांचं बघा डिग्री कम्प्युटर ऑफ ऍप्लिकेशन मध्ये झालेला असेल, ते विद्यार्थी सुद्धा एलिजिबल असणार आहे यासाठी ऍप्लिकेशन करण्यासाठी। आता हे झालं एज्युकेशन क्वालिफिकेशन विषय। त्यानंतर बघा आता पुढील प्रश्न आहे एज लिमिट। एज लिमिट त्यांनी दिलेला आहे बिटवीन 18 ते 27 इयर्स बघा विद्यार्थी मित्र, म्हणजे मॅक्सिमम 27 इयर्स असणार आहे। आता जे विद्यार्थी बघा SC ST कॅटेगरी मध्ये आहे बघा, या ठिकाणी दिलेला आहे SC ST कॅटेगरी मध्ये दिलेला आहे, त्यांना बघा 5 इयरचे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। आणि जे विद्यार्थी OBC कॅटेगरी मध्ये आहे प्लस नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागण अशा विद्यार्थ्यांना, तर त्यांना 3 इयरचे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। अशा प्रकारे एज रिलॅक्सेशन ची माहिती तुम्ही बघू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात।
सेम ऑफ एक्झामिनेशन, म्हणजे तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा. टायर फर्स्ट होणार आहे, त्यानंतर ट्रायल सेकंड, ट्रायल थर्ड, अशा प्रकारे 3 ट्रायल तुमच्या होणार आहे. पहिली ट्रायल जी आहे त्यामध्ये बघा ऑनलाईन एक्झाम ऑफ ऑब्जेक्टिव्ह टाईप, म्हणजे MCQ असणार आहे. 100 क्वेश्चन असणार आहे. बेस्ड ऑन जनरल मेंटल ॲबिलिटी व 25 प्रश्न असणार आहे. कॉम्बिनेशन ऑफ सब्जेक्ट ॲज पर इसेन्शियल क्वालिफिकेशन, 75 प्रश्न असणार आहे. अशा प्रकारे 100 क्वेश्चनचं त्यांनी विभाजन जे आहे तर ते विभाजन या ठिकाणी दिलेलं आहे. मग निगेटिव्ह मार्किंग आहे का बघा, 1/4 निगेटिव्ह मार्किंग फॉर इच रॉंग आन्सर. बघा 100 मार्काचा हा पेपर असणार आहे, त्याला निगेटिव्ह मार्किंग पण आहे 1/4. तसेच बघा टाइम ड्युरेशन दिलेला आहे, 2 तास तुम्हाला वेळ या ठिकाणी मिळणार आहे. पण त्यानंतर टायर सेकंड जे आहे तर ती बघा स्किल टेस्ट असणार आहे. काय असणार आहे टायर सेकंड? स्किल टेस्ट. इट विल बी प्रॅक्टिकल बेस्ड अँड टेक्निकल इन नेचर, कॉन्सर्ट विथ द जॉब प्रोफाईल रिलेटेड स्किल टेस्ट असणार आहे 30 मार्कसाठी. त्यानंतर मग टायर थर्ड असणार आहे इंटरव्ह्यू किंवा पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे 20 मार्काची. अशा प्रकारे 150 मार्काचं तुमचं हे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. आता त्यानंतर बघा पुढील माहिती घेऊयात सिटी ऑफ एक्झामिनेशन. बघा स्टेट्स दिलेले आहे खाली आणि त्यामध्ये कुठे कुठे एक्झाम सेंटर आहे, म्हणजे फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी समजून तर येणारच आहे, परंतु आपण एकदा त्याची माहिती घेऊयात. आपण महाराष्ट्राचा या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहे बघा, अमरावतीमध्ये आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा छत्रपती संभाजीनगर आहे या ठिकाणी बघा. त्यानंतर जळगाव आहे, कोल्हापूर आहे, त्यानंतर लातूर आहे बघा. त्यानंतर मुंबई MMR रिजन असेल, नागपूर आहे, त्यानंतर नांदेड असेल, त्यानंतर नाशिक आहे, त्यानंतर पुणे आहे, सांगली, सातारा आणि सोलापूर. अशा प्रकारे महाराष्ट्र स्टेट मधले हे सेंटर असणार आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढील माहिती बघूयात. या ठिकाणी बघा इम्पॉर्टंट डेट्स त्यांनी दिलेल्या आहे. ऍप्लिकेशनला बघा सुरुवात कधी झालेली आहे, 23 ऑगस्ट 2025 ला सुरुवात झालेली आहे. क्लोजिंग डेट कोणती आहे बघा ऍप्लिकेशन करण्यासाठी, 14 सप्टेंबर 2025. आणि त्यानंतर बघा लास्ट डेट ऑफ सबमिशन ऍप्लिकेशन फी थ्रू SBI चलन. बघा जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने फी पेड करत असाल तर 2 दिवस एक्स्ट्रा त्यांनी दिलेले आहे, 16 सप्टेंबर 2025, जे ऑफलाईन पद्धतीने चलन पेड करणार आहेत त्यांसाठी. आणि जे विद्यार्थी ऑफलाईन चलन थ्रू पेमेंट करणार आहे त्यांना 16 सप्टेंबर 2025 ही डेट असणार आहे, परंतु ऍप्लिकेशन करण्यासाठी 14 सप्टेंबर 2025 ही डेट असणार आहे. आणि ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करणार आहात तर त्याला पण तीच असणार आहे. अशा प्रकारे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो पुढील माहिती बघूयात. तर जवळपास आपण संपूर्ण जी माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. या ठिकाणी एक्झामिनेशन फी राहिली बघा. एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, ऑल कॅन्डिडेट्स यांना 550 रुपये फी लागणार आहे. त्यामध्ये बघा जे विद्यार्थी UR EWS आणि OBC कॅटेगरी मधील आहे तर त्यांना बघा 650 रुपये, म्हणजे एक्झामिनेशन फी जी आहे तर ती 100 रुपये आणि रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस जे आहे तर ते 550 रुपये लागणार आहे. म्हणजे अशा प्रकारे एक प्रकारे समजून घ्या, जे विद्यार्थी UR कॅटेगरी मध्ये आहे, EWS आहे, OBC कॅटेगरी मधील विद्यार्थी आहेत तर त्यांना 650 रुपये फी जी आहे तर ती फी लागणार आहे. आणि हे सोडून म्हणजे SC ST कॅटेगरी मधील असतील, PWD कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना 550 रुपये फी लागणार आहे. अशा प्रकारे त्यांनी माहिती दिलेली आहे. या ठिकाणी बघा खाली पण नोट दिलेला आहे, SC ST कॅटेगरी असेल, फिमेल कॅटेगरीतील महिला असतील, एक सर्व्हिसमॅन असतील, आर इलिजिबल रिझर्वेशन आर एक्झाम्प्टेड फ्रॉम पेमेंट एक्झामिनेशन फी 100. हाऊएव्हर दे विल हॅव टू पे रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस. मग त्यांना 550 रुपये फक्त फी लागणार आहे. आणि बाकीचे जे आहेत आपण माहिती बघितलेली आहे, 650 रुपये बाकीच्यांना फी लागणार आहे UR EWS OBC कॅटेगरीतील स्टुडंट्सला.
या ठिकाणी संपूर्ण माहिती बघा आपण जवळपास बघितलेली आहे. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन करण्यासाठी बघा या ठिकाणी बघा तुम्हाला या पेजवर यायचं आहे, ऍप्लिकेशन फॉर्मच्या पेजवर यायचं आहे. या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला बघा ऑल रजिस्टर, सुरुवातीला तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर परत या पेजवर यायचं आहे. वरती पण ऑप्शन दिलेला आहे त्यांनी रजिस्ट्रेशनचा, स्क्रीनवर दिसतोय का नाही, परंतु या ठिकाणी बघा टू रजिस्टर यावर क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्या. आयडी पासवर्ड मिळेल. आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर परत या पेजवर यायचं आहे. ऑलरेडी रजिस्टर यावर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, लॉग इन व्हायचं आहे. लॉग इन केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित जे आहे तर ते ऍप्लिकेशन करून घ्यायचं आहे. या ठिकाणी बघा रजिस्टर अँड लॉग इन असे ऑप्शन पण तुम्हाला दिलेले आहे. सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून घ्या, नंतर आयडी पासवर्ड घेऊन लॉग इन व्हा. लॉग इन झाल्यानंतर व्यवस्थित फॉर्म फिल करून घ्या आणि त्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागतात ते व्यवस्थित अपलोड करा, माहिती व्यवस्थित फिल करा आणि त्यानंतर लास्टला तुम्ही पेमेंट केल्यानंतर तुमचा जे फॉर्म जो आहे तर तो फॉर्म सक्सेसफुली सबमिट होणार आहे. तर अशा प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो, जी IB म्हणजेच इंटेलिजंट ब्युरो 2025 ची जी भरती होती तर त्या भरतीविषयी आपण संपूर्ण माहिती जी आहे ती माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा ऍप्लिकेशनची लिंक जी आहे तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो भेटूयात नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.